बातम्या अतिशय वेगवान स्वरूपात सुरुवात करूयात। राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर आनंदच होईल अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली आहे। तर आगामी निवडणुका महायुतीच जिंकणार असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला आहे। कुणी एकत्र येण्याने फारसा काही फरक पडत नाही। यापूर्वी अनेकांनी एकत्र येण्याचा प्रयत्न केला आणि तेच लोक नंतर बाजूला गेले। तसा टोला राधाकृष्ण विखेंनी लगावलाय। तर जनतेचा विश्वास महायुतीवर आहे आणि तो अधिकाधिक दृढ होतोय असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला आहे। उद्धव ठाकरेंनी सकारात्मकता दाखवली, मात्र संजय राऊत हे घडू देणार नाही। संजय राऊत शरद पवार आणि सोनिया गांधी यांचे एजंट आहेत। ते नारदाची औलाद असून त्यांनीच उद्धव ठाकरेंचं राजकारण संपवलं, तसंच ते आता राज ठाकरेंचंही राजकारण संपवण्याच्या मार्गावर आहेत अशी घणाघाती टीका शहाजी बापू पाटील यांनी केली आहे। एकनाथ खडसेंना मी नोटीस पाठवली आहे, त्यामुळे नोटीसीचं उत्तर त्यांना विचारा। मी नोटीस दिली आहे, त्यांनी उत्तर द्यावं असं वक्तव्य गिरीश महाजन यांनी केलं। लबाडांनो पाणी द्या या जन आंदोलनाअंतर्गत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी शहरात कट्टा बैठका घेतल्या। यावेळी दानवे यांनी शहरातील विभागीय क्रीडा संकुल इथे फुटबॉल खेळण्याचा आनंद घेतला। लबाडांनो पाणी द्या या जन आंदोलनाची यावेळी अंबादास दानवेंनी शहरवासियांना माहिती दिली। हिंदी भाषेची इयत्ता पहिलीपासूनची सक्ती अशास्त्रीय आहे। यामागे भारतीय जनता पक्षाचा हिंदी, हिंदू आणि हिंदू राष्ट्र असा विचार आहे असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला। राज्यातील वाळू डेपोंमधील अनियमितता, गैरव्यवहार आणि नियमांचं उल्लंघन होत असल्याच्या घटना कानावर येत आहेत। त्यावर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी कठोर पवित्रा घेतलाय। राज्यातील सर्व 57 वाळू डेपोंना नोटीस बजावण्यात आलेली आहे। नियमांचं पालन न करणारे डेपो रद्द करण्याचा इशारा देखील मंत्री बावनकुळेंनी दिला। राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी भिसे कुटुंबियांची भेट घेतली। डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर चाकणकरांनी कुटुंबियांची भेट घेतली। भिसे यांचा मृत्यू डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे झाला, त्यामुळे घैसास यांच्यावर गुन्हा दाखल झालाय। समाधान याचंच आहे, ज्यांनी हलगर्जीपणा केलाय त्यांच्यावर गुन्हा दाखल झालाय असं वक्तव्य रुपाली चाकणकर यांनी केलंय। बिग बॉस फेम अभिजित बिचुकलेनं वाहतुकीचे नियम मोडल्याचं समोर आलं। पुण्यातल्या स्वारगेट चौकात चुकीच्या बाजूने वाहन घालून वाहतुकीला अडथळा निर्माण केल्यानं पोलिसांनी त्याला दंड ठोठावलाय। यावेळी बिचुकलेनं पोलिसांसोबतही हुज्जत घातली। महाडच्या कोथुर्डे धरणाच्या पाणी पातळीमध्ये घट झाली आहे। यामुळे महाडसह 22 गावांमध्ये पाण्याची समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे। दरम्यान नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन नगर परिषदेनं केलं। राज्यातील प्रत्येक शैक्षणिक विभागात एक याप्रमाणे एकूण 8 आनंद गुरुकुल निवासी शाळा स्थापन करण्यात येणार आहे। या शाळांच्या माध्यमातून शैक्षणिक विकासासह विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण आणि शाश्वत विकास साध्य करण्याचं उद्दिष्ट आहे। शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत अर्थात RT 25% राखीव जागांसाठीच्या प्रवेश प्रक्रियेसाठी नवे नियम करण्यात येणार आहे। यासाठी शिक्षण आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली असून या समितीसमोर पालकांचे अभिप्राय सादर केले जाणार आहेत आणि त्यामुळे पालकांनी 25 एप्रिलपर्यंत अभिप्राय सादर करण्याचं आवाहन शिक्षण विभागानं केलं आहे। पुण्यातील डेक्कन जिमखाना आणि शहरातील मध्यवर्ती पेठांचा भाग जोडणारा बाबा भिडे पूल 21 एप्रिलपासून 6 जूनपर्यंत वाहतुकीसाठी पूर्ण बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय। पुणे मेट्रोच्या डेक्कन जिमखाना स्टेशनच्या कामासाठी हा निर्णय घेण्यात आलाय। शुक्रवारी सकाळीच हा पूल वाहतुकीसाठी अचानक बंद करण्यात आल्यानं नागरिकांचा मोठा गोंधळ उडाला। सांगलीच्या आटपाडी इथल्या एका 17 वर्षाच्या मुलानं डाळिंबाची यशस्वी शेती केली। शुभम मरगळे असं या मुलाचं नाव असून त्यानं 15 एकरमधून तब्बल 80 टन डाळिंबाचं भरघोस उत्पादन घेतलंय। सांगली जिल्ह्यातील खरसुंडी येथील श्री सिद्धनाथाच्या जत्रेला सोमवार 21 एप्रिलपासून सुरुवात होते। 21 एप्रिल रोजी देवाच्या लग्न सोहळ्यानं जत्रेची सुरुवात होणार आहे, तर 25 एप्रिल रोजी देवाची पालखी आणि शासनकाठी कार्यक्रम होणार आहे। या जत्रेसाठी मंदिर देवस्थान समितीकडून भाविकांसाठी सोयी सुविधा करण्यात आल्या। नगरमध्ये स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं ममदापूर इथे मोठी कारवाई करत अवैध कत्तलखान्यावर छापा टाकलाय। या छाप्यामध्ये 15 गोवंशीय जनावरांची सुटका करण्यात आली आहे। यावेळी 1200 किलो गोमांसासह एकूण 9.20 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली। बदलापूर स्थानकावरील होम फलाट आता इतिहास जमा होणार आहे आणि या फलाटाला आता क्रमांक 1 म्हणून ओळखलं जाणार आहे। दरम्यान होम फलाट पूर्ण होण्याऐवजी इतिहास जमा होणार असल्यानं नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे। छत्रपती संभाजीनगरच्या ढाफेफळमध्ये विजेच्या धक्क्यानं 16 वर्षीय तरुणाचा मृत्यू झालाय। बांधकामावर पाणी टाकताना ही घटना घडली।
कल्याण डोंबिवली पालिकेकडून होणाऱ्या पाणी पुरवठ्याला काही दिवस पिवळसर रंग आणि ते पाणी दुर्गंधीयुक्त असण्याची शक्यता आहे. कल्याण डोंबिवली पालिकेच्या पाणी पुरवठा विभागानं हे पाणी पाहून नागरिकांनी घाबरून जाऊ नये, हे पाणी नागरिकांनी उकळून गाळून प्यावं असं आवाहन केलं. ठाणे बोरिवली भुयारी मार्गाच्या कामामुळे धूळ आणि ध्वनी प्रदूषण होऊ नये यासाठी उपाययोजनांचा आराखडा मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणानं सादर केला. मात्र प्रत्यक्षात आराखड्याची अंमलबजावणी होत नसल्यानं हा आराखडा म्हणजे धूळफेक असल्याचा सूर रहिवाशांनी यावेळी लावला. नवी मुंबईमध्ये उन्हाळी फळांची आवक मोठ्या प्रमाणात वाढल्यानं त्याचा सर्वाधिक ताण एपीएमसी वाहतूक पोलिसांवर पडतोय. भर उन्हात रस्त्यावर उभं राहून वाहतूक नियंत्रण करावं लागत असल्याचं समोर आलं आणि गेल्या काही आठवड्यांपासून मुंबई कृषी उत्पन्न बाजारपेठेमध्ये उन्हाळी फळांची आवक मोठ्या प्रमाणात वाढल्यानं एपीएमसी परिसरात वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होत होती. जमीन मोजणी प्रकरणांवर हरकत घेण्यात आल्यानंतर आता मोजणी अर्जदार, सहधारक, लगतधारक तसंच हिस्सेदारांची सुनावणी घेण्यात येणार आहे. या मोजणी प्रकरणी प्रत्येकाला आपली बाजू मांडण्याची संधी दिली जाणार आहे. तसंच या हरकतीवर जिल्हा अधीक्षकांकडे करण्यात आलेले द्वितीय अपील अंतिम असेल, त्यामुळे सरकार स्तरापर्यंत जाणाऱ्या अपिलांना चाप बसणार आहे. कृषी पणन मंडळाच्या नवी मुंबईतील विकिरण सुविधा केंद्रातून 17 दिवसात 831 टन आंबा निर्यात झालेला आहे. अमेरिकेला सर्वाधिक 372 टन आंबा रवाना झालेला आहे. गुजरात आणि दक्षिणेकडील राज्यांमधील निर्यातदारांनाही या केंद्राचा लाभ होतोय. किडनी जुळत नसलेली 2 कुटुंब एकत्र येऊन दात्यांची अदलाबदल करत किडनी दान करतात. या प्रकाराला किडनी स्वॅप प्रत्यारोपण असं म्हणतात. यासाठी किडनी जुळत नसलेल्या कुटुंबियांची स्वॅप रजिस्ट्री असणं गरजेचं आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या अखत्यारीतील नॅशनल ऑर्गन टिश्यू ट्रान्सप्लांट ऑर्गनायझेशननं राष्ट्रीय स्वॅप रजिस्ट्री तयार करण्याच्या सूचना सर्व राज्यांना केल्या. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणातील खटल्यात त्यांची पत्नी शहजीन यांना हस्तक्षेप करण्याची परवानगी विशेष न्यायालयानं दिलेली आहे. न्यायालयासमोर तथ्य आणि खरी माहिती सादर करण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे आपल्याला मध्यस्थी अर्ज मंजूर करण्यात यावा अशी विनंती शहजीन यांनी केली होती. मुंबई विमानतळ 8 मे रोजी 6 तासांसाठी बंद राहणार आहे. सकाळी 11 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत देखभाल दुरुस्ती केली जाणार आहे. त्यामुळे या पद्धतीनं उड्डाण करण्याच्या सूचना विमान कंपन्यांना देण्यात आल्या. विलेपार्लेतील जैन मंदिर पाडल्याप्रकरणी सहाय्यक आयुक्तांची बदली करण्यात आली आहे. मंदिर पाडल्यानं जैन समाजानं आक्रमक पवित्रा घेत जोरदार आंदोलन केलं. मंदिर पुन्हा बांधून देण्याची मागणी करण्यात आली. राष्ट्रीय परीक्षा संस्थेद्वारा अभियांत्रिकीच्या संयुक्त प्रवेश परीक्षा अर्थात जेईई मेन्सचा निकाल शनिवारी घोषित करण्यात आला. यात 24 विद्यार्थ्यांनी 100 NTA स्कोअर मिळवलेला आहे. त्यात महाराष्ट्रातील आयुष रवी चौधरी, सानिध्या सराफ आणि विशाद जैन या 3 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. तर 2 मुलींनी देखील पैकीच्या पैकी स्कोअर मिळवला. आफ्रिका खंडातील बोत्सवाना देशातून 8 चित्ते 2 टप्प्यात भारतात आणले जाणार आहेत. पहिल्या टप्प्यामध्ये मे महिन्यापर्यंत 4 चित्ते भारतामध्ये पोहोचणार असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. आरोग्य विम्याची कॅशलेस परवानगी 1 तासाच्या आत मिळणार आहे. तर अंतिम दावा 3 तासांच्या आत मंजूर करणं विमा कंपन्यांना बंधनकारक करण्याची तयारी केंद्र सरकारनं चालवली आहे. सोन्याचा भाव शनिवारी प्रतितोळा 98,700 रुपये होता आणि याच पद्धतीनं अत्यंत वेगानं घडामोडी घडत राहिल्यास सोनं 1,20,000 रुपयांवर जाण्याची शक्यता सराफ बाजारातून वर्तवण्यात येते. भारतीय सैन्य दल, नौदल आणि वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्याची इच्छा असलेल्या महाराष्ट्रातील युवक आणि युवतींसाठी सुवर्ण संधी आहे. छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र नाशिक रोड नाशिक इथे शासनाच्या वतीनं 5 मे ते 14 मे या कालावधीमध्ये SSB कोर्स आयोजित केलाय. मुंबई शहर जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी 24 एप्रिल रोजी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय मुंबई शहर इथे मुलाखतीला हजर राहावं अशी सूचना देण्यात आली आहे. पिंपरी शहराला पवना धरणामधून पाणी पुरवठा केला जातो. मागील 4 वर्षात पाणीपट्टीपोटी महापालिकेनं सुमारे 137 कोटी रुपये मोजलेत. तर पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाला पाणीपट्टीतून फक्त 76 कोटी 41 लाखांचं उत्पन्न गेल्या वर्षी मिळालंय. त्यामुळे महापालिकेची अवस्था आमदानी अठ्ठनी खर्च रुपया अशी झाली आहे. सोलापूरच्या बार्शीतील 10 जलतरणपटूंनी श्रीलंका ते भारत समुद्र मार्गाने पोहून विश्वविक्रम केलेला आहे. यामध्ये 6 मुलं आणि 4 मुलींनी सहभाग घेतला होता. भारतात पोहोचल्यानंतर इंडियन नेव्हीकडून सर्व जलतरणपटूंना त्यांचा सन्मान करण्यात आला. नागपूर जिल्ह्याच्या उमरेड तालुक्यामध्ये शनिवारी पहाटे एक धातूचा तुकडा घरावर पडल्यानं एकच खळबळ उडाली. एक मोठ्या स्फोटाचा आवाज आला आणि आकाशातून हा तुकडा घराच्या इमारतीवर पडला असल्याचं स्थानिक लोकांनी सांगितलं.
वर्धा जिल्ह्यामध्ये पहिल्यांदाच एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यात तापमान 44 अंशांवर पोहोचलंय। वाढत्या तापमानानं जनजीवनावर मोठा परिणाम झालाय। वाढलेल्या तापमानामुळे रस्त्यावर देखील वाहनं कमी प्रमाणात दिसून येत आहेत। मुंबई शहर आणि उपनगरातील महापालिकेच्या रुग्णालयांच्या खासगीकरणाचा घाट घातला जात असतानाच उत्तर मुंबईचे खासदार पियुष गोयल यांनी भगवती रुग्णालयाचं खासगीकरण होऊ देणार नाही असं स्पष्ट करत महापालिकेला दणका दिलाय। पनीर आणि चीज सारख्या डेअरी प्रॉडक्ट्सच्या नावाखाली बाजारात मिळणाऱ्या पर्यायी अनलॉक प्रॉडक्टवर आमदार विक्रमसिंह पाचपुते यांनी विधानसभेत कारवाईची मागणी केली होती। याबाबत केंद्र आणि राज्य सरकारनं उचललेले पावलं स्वागतार्ह असल्याचं त्यांनी म्हटलंय। वातावरणात उष्णतेचा कडाका वाढल्यानं अंडी आणि चिकनची मागणी कमी झाली आहे। बाजारभाव देखील कमी झाले असून उष्णतेनं कोंबड्या मरण्याचं प्रमाणही वाढलंय। वाढत्या उष्णतेमुळे कोंबड्यांची अंड्यांची उत्पादन क्षमता कमी झाली आहे। अशा तिहेरी संकटामुळे पोल्ट्री व्यावसायिक शेतकरी आर्थिक संकटात सापडले। मुंबई महापालिकेच्या चुकीमुळे पालिकेच्या प्राथमिक अनुदानित शाळांमधील 74 सेवानिवृत्त शिक्षक, मुख्याध्यापक आणि कर्मचाऱ्यांकडून पालिकेनं 2.25 कोटींची वसुली केली आहे। ही वसुली केलेली रक्कम परत मिळावी याबाबत राष्ट्रीय कर्मचारी सेनेनं आमरण उपोषणाचा इशारा दिलाय। पाळीव प्राणी अथवा मोकाट प्राण्यांचा मृत्यू झाल्यास त्याची विल्हेवाट लावणं हे जिकिरीचं बनतं। यासाठी मृत प्राण्यांकरता दफनभूमी असावी अशी मागणी प्राणी मित्रांकडून केली जात होती। तिला यश आलं असून खारघर सेक्टर 14 मध्ये खास प्राण्यांसाठी दहनभूमी उभारण्यात येणार आहे। विटा शहराजवळ असणाऱ्या रेणावी येथील रेवण सिद्ध देवाला चैत्र महिन्यात प्रदक्षिणा घालण्याची प्रथा वैशिष्ट्यपूर्ण आहे। खडी घालणं म्हणजे संपूर्ण डोंगराला प्रदक्षिणा घालणं, यामुळे हिमालयाला प्रदक्षिणा घालण्याचं पुण्य मिळतं अशी श्रद्धा आहे। चंद्रपुरात वेकोली अर्थात वेस्टर्न कोल्डफील्ड लिमिटेडच्या कोळसा खाणीमध्ये खाण पर्यटनाला सुरुवात करण्यात आलेली आहे। ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी यासंदर्भात माहिती दिली। ताडोबा व्याघ्र प्रकल्पासोबतच आता पर्यटकांना कोळसा खाणीतील पर्यटनाचा अनुभव घेण्याची संधी उपलब्ध होणार आहे। सांगलीच्या मिरजेतील अंकली रोडवर एका 70 वर्षीय वृद्धाचा मृतदेह आढळून आलाय। याची माहिती मिळताच पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून मृतदेहाची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे। पुण्याच्या राजगड तालुक्यातील कोळवडी गावात डोंगर परिसरातील गवताला अज्ञातानं आग लावली। ही आग पसरल्यानं गावातील घरांपर्यंत पोहोचली होती। वेळीच पाण्याचा मारा केल्यानं मोठा अनर्थ टळला। नाशिक हिंसाचारातील आरोपी टिप गँगचे सदस्य असल्याचं तपासातून समोर आलंय। समीर पठाण उर्फ छोटा पठाणला अटक केल्यानं गुन्हेगारांचे धाबे दणाणले। वर्धेच्या चामला गावात पाण्याची समस्या निर्माण झाली आहे। तातडीनं पाण्याची सोय करण्याची मागणी ग्रामस्थांनी प्रशासनाकडे केली आहे। पाण्याची सोय न केल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय। नियोजित पूर्व मान्सून देखभालीच्या कामासाठी 8 मे 2025 रोजी सकाळी 11 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत मुंबई छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ धावपट्टी तात्पुरती बंद राहणार आहे। नियोजनासाठी पुरेसा वेळ मिळावा म्हणून 6 महिने आधीच सर्व विमान कंपन्या आणि भागधारकांना एक नोटीस देण्यात आली आहे। ठाणे पालिका क्षेत्रामध्ये धोकादायक आणि अतिधोकादायक इमारतींचा प्रश्न उभा आहे। त्यानुसार पालिका क्षेत्रात 96 इमारती अतिधोकादायक असून 4407 इमारती या धोकादायक असल्याची माहिती समोर आली आहे। मुंबई विलेपार्ले पूर्व कांबळीवाडी येथील परिसरातील 30 वर्ष जुन्या प्रार्थना स्थळावर महानगरपालिकेनं बुधवारी तोडक कारवाई केली। या कारवाईच्या निषेधार्थ विशिष्ट समाजातील नागरिकांनी शनिवारी मोर्चा काढला होता। या मोर्चामध्ये मोठ्या संख्येनं नागरिक सहभागी झाले होते। मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा निकाल कोर्टानं राखून ठेवला। येत्या 8 मेला कोर्ट निकाल देण्याची शक्यता आहे। 17 वर्षांनंतर या प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाली आहे। छत्रपती संभाजीनगर ते अहिल्यानगर नवीन रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणाला मंजुरी मिळाली आहे। येत्या महिन्याभरात DPR तयार करण्यात येणार आहे। खासदार भागवत कराड यांनी ही माहिती दिली आहे। बनावट पनीर किंवा चीज अॅनालॉगचा वापर करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा निर्णय FDIनं घेतला आहे। बनावट पदार्थाची विक्री केल्याचं आढळल्यास संबंधित व्यावसायिकांचे परवाने रद्द करण्यात येतील असा इशारा अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांनी दिला। मुंबईतील मशीद बंदर रेल्वे स्थानकापासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या आणि PD मेलो मार्गाला जोडणारा कर्नाक रेल्वे उड्डाणपूल लवकरच खुला होणार आहे। 10 जून 2025 पर्यंत पूर्ण करावं आणि हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्याच्या दृष्टीनं नियोजन करावं असे निर्देश देण्यात आले। मुंबईमध्ये झाडांची संख्या वाढते। तब्बल 33 लाख झाडांच्या सावलीमध्ये मुंबईकर आहेत। वनराईमुळे वाढत्या तापमानाला काही अंशी नियंत्रणात ठेवण्यात यश मिळतंय, तर मागील 2 वर्षात तब्बल 1.25 लाखांहून अधिक झाडांची भर यामध्ये पडली आहे।
नवी मुंबईच्या बेलापूरमध्ये सिडको विरोधात शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं आंदोलन केलं. फणसवाडीमध्ये केलेल्या या कारवाईचा आंदोलकांनी निषेध केला. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीमध्ये आंजर्ले खाडी गाळानं भरले आहे. समुद्र आणि खाडीच्या मुखाशी मोठ्या प्रमाणात गाळ साचल्यानं मासेमारी बोटी भरकटून अपघाताचं प्रमाण वाढलंय. यावर्षी खाडीतील गाळ काढण्याच्या कामाला सुरुवात झाली होती, मात्र गाळ काढण्याचं काम बंद झालंय. पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेची आगामी बैठक एका खासगी शिक्षण संस्थेमध्ये घेण्याचं नियोजन करण्यात आलंय. नगर आणि नाशिक इथे असलेल्या उपकेंद्रांना डावलून विद्यापीठासारख्या शासकीय संस्थेच्या व्यवस्थापन परिषदेची बैठक खासगी संस्थेमध्ये आयोजित करण्याचं कारण काय, असा प्रश्न उपस्थित करण्यात आलाय.